मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रिन्सेस कट कटिंग करायची कशा प्रकारे। तर जेणेकरून खूप सुंदर प्रकारे पफसुद्धा पडला जातो। तुमची फिगर कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, एकदम मस्त तुम्हाला प्रिन्सेस कट जे आहे ते बसला जाईल। तर तुम्हाला काही टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत। डायरेक्ट प्रिन्सेस कट न करता तुम्हाला पेपर कटिंग करून त्यानंतर अस्तर कटिंग करून मगच ब्लाऊज जे आहे ते तयार करायचं आहे, जेणेकरून एकदम परफेक्टली फिनिशिंगमध्ये आपला प्रिन्सेस कट जे आहे ते तयार होतो। तुम्हाला फिटिंग करताना अजिबात अडचणसुद्धा येणार नाही। खूप छान प्रकारे शिवायला सुद्धा आपल्याला सोपा जाणार आहे तो प्रिन्सेस कट। तर ते कशा प्रकारे करायचं आहे तर चला मग आपण पाहूया। फक्त व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजेच तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। याची जी आहे ना पेपर कटिंग झालेली आहे बरं का। तर आपल्याला त्याला कसं वाढवायचं आणि कसं कमी करायचं तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि पेपरची कटिंगचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ खूप लॉंग जात होता, त्यामुळे मी हे 2 पार्टमध्ये वेगवेगळं केलेलं आहे। तर त्याचीसुद्धा लवकरच एडिटिंग पूर्ण झाली की पेपर कटिंगची व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेल। आणि इथे बघू शकता अशा प्रकारे जसं आपला पेपरची कटिंग आहे तशाच प्रकारे आपल्याला इथं ठेवायची आहे आणि त्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे। जसं आहे तसं, थोडीही मार्किंग इकडं तिकडं जाऊ द्यायची नाही। फिनिशिंगमध्ये सर्व काही गडबड होऊन जाते, फिनिशिंगचा ब्लाऊज सगळा वेगळा होऊन जातो। त्यामुळं आपल्याला इथे व्यवस्थितपणे मार्किंग करायची आहे। मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला इकडच्या साईडनं म्हणजेच हुकपट्टी आणि लुकपट्टीच्या साईडनं 1.5 इंच वाढवायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे 1.5 इंच वाढवायचं, तिथे एक मार्किंग करून घ्यायची। आणि वरतून सुद्धा तुम्हाला गळा किती मोठा हवा आहे ते तुम्ही इथली साईज हे करू शकता। पण अर्धा इंचच्या किंवा पाऊण 1 इंचच्या वरी तुम्ही इथे घेऊ नका, कारण की खूप मोठा गळा होतो आणि शोल्डर उतरायची जी आहे ती प्रॉब्लेम सुरू होते। तर त्यामुळे तुम्हाला इथे पाऊण इंचपर्यंतच वाढवायचं आहे। लईत लई खूप मोठी साईज असेल तर 1 इंच वाढवू शकता तुम्ही, पण इथे छोटी साईज होती तर मी इथे अर्धा इंच वाढवलेला आहे। आता ह्या दोन्ही मार्किंगला आपल्याला 1 करून घ्यायचं आहे आणि इथे एक रेष ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। आणि आता आपल्याला पलीकडच्या साईडनं सुद्धा चेंजेस करायचे आहेत, तर ते कशा प्रकारे तर आपण पाहूया। तर आपल्याला पलीकडच्या साईडनं सुद्धा 1.5 इंच मध्यभागी घ्यायचं आहे, मध्ये म्हणजेच अलीकडच्या साईडला घ्यायचं आहे 1.5 इंच आणि तिथून टेप सरळ ठेवायचा अशा प्रकारे मी दाखवते। आणि 4 इंच आपल्याला जिथं येईल क्रॉसमध्ये 4 इंच जिथे येईल तिथे एक मार्किंग करायची आणि पट्टीने अशा प्रकारे तिथे मार्किंग करून शेप करून घ्यायचा। अजिबात तुम्हाला इथे शेप वगैरे देत बसायची गरज नाही, जसं आहे तसंच द्या। करून घेतल्याच्या नंतर आता आपण हे कट करून घेऊया।
आता आपली साईड जी आहे ती कट करून झालेली आहे आणि आता आपल्याला दुसरा पार्ट जे आहे कटोरीचा तर ते कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जे आहे फिनिशिंगमध्ये खूप छान प्रकारे तयार होतो. तर आता हे सुद्धा पार्ट आपल्याला त्याच प्रकारे जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे ती समजावली जाईल. तर बघू शकता इथे मी सर्व मार्किंग जी आहे ती करून घेते. आता आपल्याला पलीकडच्या साईडनं 1.5 इंच इकडून जसं प्रकारे केलं त्याच प्रकारे पलीकडून सुद्धा 1.5 इंच वाढवायचं आहे आणि वरतून सुद्धा 1 इंच किंवा मग 1.5 इंचपर्यंत तुम्ही वाढवू शकता. जशी साईज असेल मी म्हटलं तसं जशी साईज असेल त्याच प्रकारे तुम्हाला इथे करायचं आहे. तर अशा प्रकारे मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या दोन्ही पॉईंटला जे आहे ते मिळवून घ्यायचं आहे. आता या साईडनं आपल्याला मागच्या वेळेस जसं केलं त्याच प्रकारे क्रॉसमध्ये टेप ठेवून जिथं 4 इंच येईल तिथं अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची. अजिबात इथे शेप वगैरे असा क्रॉस देत बसायचा नाही. जसा शेप आहे त्याच प्रकारे शेप जे आहे ते देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता आता मी हे सुद्धा पार्ट जे आहे ते कट करून घेते आणि आता आपल्याला हे मेन फॅब्रिकवर करायचं आहे. तुम्ही मेन फॅब्रिकवर कसंही ठेवून कट केलं तरी काहीही हरकत नाही. फक्त शिवताना तुम्हाला जितका पार्ट कट हा पार्ट अस्तरचा आहे तितकाच पार्ट घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं सर्व फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे. तर इथे मी हे सर्व कट करून घेते. तुम्हाला हा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला का नाही, तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाचा हवा आहे ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.